नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीचा भूगोल विषयाचा दुसऱ्या प्रकरणाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। जर तुम्हाला इयत्ता 8वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 8वी असा मेसेज करा। मी इयत्ता 8वीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन। तर बघा, इथे जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे, अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। आपल्याला अचूक जो पर्याय असेल त्याच्या समोर बरोबरची खूण करायची आहे। तर इथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे बघा, भूकवचाचे हे दोन थर आहेत। तर दिलेल्या पर्यायांपैकी जो दुसरा पर्याय आहे खंडीय व महासागरीय कवच हा इथे योग्य पर्याय आहे। त्यामुळे आपण काय करायचं, तर ह्या पर्यायाच्या समोर जी चौकटी दिली आहे त्यामध्ये बरोबरची खूण करायची। तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करायचा आहे। चला आपण आता पुढील प्रश्न पाहूया। पुढे आपल्याला काय सांगितलं आहे बघा, प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो। तर इथे जो योग्य पर्याय आहे तो आहे मॅग्नेशियम। म्हणून आपण मॅग्नेशियमच्या समोर असलेल्या चौकटीमध्ये बरोबरची खूण करायची। त्यानंतर आता पुढे जाऊयात। पुढे आपल्याला काय सांगितलं आहे, तर पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिज द्रव्ये आढळतात। तर पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात आढळणारी जी खनिजे आहेत ती कोणती आहेत, तर ती आहेत लोह आणि निकेल। म्हणून आपण त्याच्या समोरच्या चौकटीमध्ये बरोबरची खूण करायची। त्यानंतर पुढे जाऊया। तर इथे सांगितलेलं आहे की अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे। तर जो पृथ्वीचा अंतर्गाभा आहे तो घनरूप अवस्थेत आहे। म्हणून त्याच्या समोरील जी चौकटी आहे त्यामध्ये आपण बरोबरची खूण करायची। त्यानंतर पुढे बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनलेला आहे। तर बाह्यगाभा हा लोह पासून बनलेला आहे। म्हणून त्याच्या समोर असलेल्या चौकटीत आपण बरोबरची खूण करायची। नेक्स्ट क्वेश्चन, आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात। तर बघा, आपण ज्या थरावर राहतो त्याला खंडीय कवच असं सांगितलं जातं। म्हणून त्याच्या समोर असणाऱ्या चौकटीमध्ये आपण बरोबरची खूण करायची। त्यानंतर पुढे कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात। तर इथे जो योग्य पर्याय आहे तो आहे प्राथमिक लहरी। म्हणून त्याच्या समोरील चौकटीत आपण बरोबरची खूण करायची। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, आता इथे प्रश्न दुसऱ्याला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की चूक की बरोबर ते लिहा, चुकीची विधाने दुरुस्त करा। जर विधान चूक असेल तर ते दुरुस्त करून देखील आपल्याला लिहायचं आहे। पहिलं विधान इथे दिलेलं आहे, पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही। तर हे जे विधान आहे ते बरोबर विधान आहे। म्हणून आपण इथे बरोबर असं उत्तर लिहायचं। त्यानंतर पुढे जाऊयात। दुसरं विधान इथे दिलेलं आहे, पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे। तर हे जे विधान आहे ते चुकीचं आहे, कारण की पृथ्वीचा जो गाभा आहे तो प्रामुख्याने लोह व निकेल यांसारख्या मूलद्रव्यापासून बनलेला आहे। मग आपण इथे उत्तर लिहिताना काय करायचं, तर अगोदर आपल्याला चूक की बरोबर ते सांगायचं आहे। म्हणजे अगोदर आपल्याला लिहावं लागेल की हे विधान चूक आहे। आता विधान चूक आहे असं लिहिल्यानंतर आपल्याला ते विधान दुरुस्त करून देखील लिहावं लागेल। म्हणून आपण इथे लिहायचं आहे, पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ह्या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीनं जेव्हा दिलेलं विधान चूक असेल तेव्हा आपण योग्य विधान देखील लिहून घ्यायचं आहे। चला पुढील विधान पाहूया। तर पुढील विधान आहे, बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाहीत। तर हे जे विधान आहे ते विधान बरोबर आहे। म्हणून आपण इथे उत्तर लिहायचं आहे बरोबर। त्यानंतर नेक्स्ट, पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे। तर हे जे विधान दिलेलं आहे ते विधान चुकीचं आहे। म्हणून आपण अगोदर चूक असा शब्द लिहून घ्यायचा आणि आपण आता ह्याला दुरुस्त करून लिहायचं आहे। तर बघा, हे जे खंडीय कवच आहे ते सिलिका व ॲल्युमिनियम पासून बनलेलं आहे। इथे मात्र आपल्याला मॅग्नेशियम दिलं आहे।
मग आपण दुरुस्त करून लिहायचं आहे, खंडीय कवच हे सिलिका व ॲल्युमिनियम यांचे बनले आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा पाहूयात. प्रश्न तिसरामध्ये आपल्याला दिलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. पहिला प्रश्न दिलेला आहे, भूकवचाचे 2 भाग कोणते, त्यांच्या वर्गीकरणाचा आधार काय आहे. इथे आपल्याला भूकवचाचे 2 भाग लिहायचे आहेत आणि त्यांचे वर्गीकरण कशा पद्धतीने होतं ते लिहायचं आहे. तर पहिला मुद्दा असा लिहायचा की खंडीय कवच आणि महासागरीय कवच हे भूकवचाचे 2 भाग आहेत. जमीन व पाणी हा भूकवचाच्या वर्गीकरणाचा आधार आहे. भूकवचावर ज्या ठिकाणी विस्तीर्ण जमीन आहे तो भाग खंडीय कवच म्हणून ओळखला जातो. व चौथा पॉइंट लिहायचा आहे, भूकवचाच्या ज्या ठिकाणी विस्तीर्ण महासागर आहे तो भाग महासागरीय कवच म्हणून ओळखला जातो. तर बघा, अशा पद्धतीने आपलं हे उत्तर कंप्लीट झालेलं आहे. आता पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे, प्रावरणाला दुर्बलावरण असे का म्हणतात. तर इथे पहिला मुद्दा आपण लिहायचा आहे, प्रावरणाचा वरील भाग अधिक प्रवाही आहे. प्रावरणामध्ये सुमारे 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो. प्रचंड दाब व उष्णता यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली होतात व परिणामी भूपृष्ठावर भूकंप, ज्वालामुखी, पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती यांसारख्या प्रक्रिया घडतात. प्रावरणामध्ये अशा अनेक प्रकारच्या हालचाली व भौगोलिक प्रक्रिया सातत्याने घडत येत असल्यामुळे प्रावरणाला दुर्बल आवरण असे म्हणतात. तर अशा पद्धतीने आपला दुसरा क्वेश्चन कंप्लीट झाला. आता पुढे जाऊयात. आता पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे की पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे, स्पष्ट करा. पहिला मुद्दा असा लिहायचा की पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभ्याचे तापमान व अंतर्गाभ्याचे तापमान यामध्ये फरक असतो. या फरकामुळे अंतरंगातील अंतर्गाभ्याकडून बाह्य भागाकडे ऊर्ध्वगामी प्रवाह तयार होतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे या ऊर्ध्वगामी प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे चक्राकार गती प्राप्त होते. चक्राकार गतीमुळे भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाहाची निर्मिती होऊन चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीभोवती एक प्रकारचे आवरण निर्माण होते. या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात. म्हणून पृथ्वीचे चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे. तर हा झाला आपला इथे ई प्रश्न. आता पुढे जाऊयात. आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला आकृत्या तयार करायला सांगितलेल्या आहेत. प्रश्न चौथा, सुबक आकृत्या काढून नावे द्या. तर पहिला इथे आपल्याला दिलेला आहे पृथ्वीचे अंतरंग. तर ह्या पृथ्वीच्या अंतरंगाची आकृती आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर ती आकृती आपण इथे काढायची आहे आणि प्रत्येक भागाला योग्य असं नाव द्यायचं आहे. चला पुढे जाऊयात आपण. पुढे देखील आपल्याला आकृती तयार करायची आहे, चुंबकीय ध्रुव व विषुववृत्त. तर इथे देखील आपल्याला पुस्तकात दिलेली जी आकृती आहे ती तयार करून घ्यायची आहे. चला आपण पुढील प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा. आपल्याला पहिलं कारण दिलेलं आहे, इथे पृथ्वीच्या अंतरंगात फरक आढळतो. आता याची कारणं लिहिण्यासाठी आपण पहिला मुद्दा असा लिहायचा की पृथ्वीच्या अंतरंगातील भूकवच, प्रावरण आणि गाभा या 3 प्रमुख थरात भिन्नता आहे. दुसऱ्या मुद्द्यामध्ये लिहायचं आहे की पृथ्वीच्या अंतरंगात खंडीय कवच व महासागरी कवच, भूकवच व प्रावरण, उच्च प्रावरण व निम्न प्रावरण, प्रावरण व गाभा, बाह्य गाभा व अंतर्गाभा यांना एकमेकांपासून विलग करणारे संक्रमण थर आहेत. अशा प्रकारे पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळते, म्हणजेच फरक आढळतो. चला पुढे जाऊयात. पुढचा जो कारण आहे ते काय आहे बघा, मूलद्रव्यांच्या घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे. तर इथे पहिला मुद्दा आपण लिहून घ्यायचा आहे, पृथ्वीच्या भूकवचात व प्रावरणात तुलनेने कमी घनता असलेले सिलिका, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम ही मूलद्रव्ये आढळतात. त्याचबरोबर पृथ्वीच्या गाभ्यात जास्त घनता असलेली लोह व निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. म्हणजेच मूलद्रव्याची घनता जसजशी वाढत जाते तसतसे त्यांचे पृथ्वीच्या अंतरंगातील स्थान अधिक खोल होत जाते. अशा प्रकारे मूलद्रव्यांची घनता आणि अंतरंगातील त्यांचे स्थान यांचा सहसंबंध आहे. चला पुढे जाऊयात.
पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे। मग इथे पहिल्यांदा आपण लिहायचं आहे की प्रावरणात 100 किलोमीटर ते 200 किलोमीटरच्या भागात प्रचंड उष्णतेमुळे खडक वितळतात व तेथे शिलारस तयार होतो। प्रचंड उष्णता व दाब यामुळे प्रावरणात अंतर्गत हालचाली निर्माण होतात। या ऊर्जा लहरींचे ऊर्ध्व दिशेने वहन झाल्यामुळे भूकवचास तडे जातात व भूकंप व ज्वालामुखी यांसारख्या प्रक्रिया घडतात। यामुळे प्रावरण हे भूकंप व ज्वालामुखीचे केंद्र आहे। चला इतकं झालं, आता पुढे जाऊयात। पुढील कारण आपल्याला विचारलेलं आहे की भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते। तर इथे पहिला मुद्दा लिहायचा, भूपृष्ठाखालील अंतरंगाची घनता 2.65 ते 2.90 ग्रॅम घनसेमी असते। सागरपृष्ठाखालील अंतरंगाची घनता 2.90 ते 3.3 ग्रॅम घनसेमी असते। भूपृष्ठाखालील अंतरंगाची घनता तुलनेने कमी असल्यामुळे खंडीय कवच प्रावरणावर सहजपणे तरंगत राहते, त्यामुळे ते प्रावरणात विलीन होत नाही व त्याची जाडी अधिक होते। मात्र सागरपृष्ठाखालील अंतरंगाची घनता तुलनेने जास्त असल्यामुळे महासागरीय कवचाचा काही थर सातत्याने प्रावरणात विलीन होत राहतो व त्याची जाडी तुलनेने कमी होते। ह्यामुळे भूपृष्ठापेक्षा सागरपृष्ठाखाली अंतरंगाच्या थराची जाडी कमी आढळते। आता पुढील कारण जे आहे ते आहे चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते। इथे पहिला मुद्दा आपण लिहायचा आहे की पृथ्वीच्या सभोवताली असणारा ओझोन थर सूर्यापासून उत्सर्जित होणारी अतिनील किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीचे रक्षण होते। पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या चुंबकावरणामुळे वातांमधून वाहणारे भारित कण थरात प्रवेश करू शकत नाहीत, त्यामुळे ओझोन थराचे रक्षण होते। अशा प्रकारे चुंबकावरणामुळे पृथ्वीचे संरक्षण होते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने इथे आपले सर्व प्रश्न सोडवून झालेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा। आणि जर तुम्हाला इयत्ता 8वीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता 8वी असा मेसेज करा। तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।